पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ. पेट्रोल 86 पैसे तर डिझेल प्रति लिटर 83 पैशांनी महागलं. आठवड्याभरातली दुसरी दरवाढ. अमेरिका आणि इराण संघर्षात भारतासाठी गुड न्यूज. रशियाकडून तेल खरेदीला अमेरिकेकडून आणखी 1 महिना मंजुरी. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $111 वर पोहोचल्यानं निर्णय. इराणवर आत्ताच हल्ला करणार नाही. आखाती देशांच्या विनंतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. चर्चेसाठी अमेरिकेला हवा तसा प्रस्ताव येत असल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये पावाच्या लादी महागल्या. प्रतिलादी 5 रुपयांची वाढ. वडापाव आणि अन्य पावाच्या पदार्थांवर परिणाम. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू. मतदान झाल्यास 25 जूनपर्यंत आचारसंहिता राहणार, तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन. पुण्यातल्या नवले पुलावर बेदम मारहाण. मारहाणीदरम्यान पीडित व्यक्ती पुलावरून खाली कोसळला. जुन्या वादातून कोयता बांबूनं मारहाण. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. महामंडळ आणि विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. तिन्ही पक्षात समन्वय कसा राखला जाणार याकडे लक्ष. भोंदू अशोक खरातचा ईडीनं ताबा घेतला. आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा. अमेरिकेच्या न्याय विभागाचा गौतम अदानींना मोठा दिलासा. गौतम अदानी, सागर अदानींविरोधातले सगळे आरोप मागे घेतले. इराणमधून एलपीजी आयात करून निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.